नमस्कार मित्रांनो. नुकताच आपल्याकडे पाऊस पडून गेलेला आहे आणि पावसानंतर तुम्ही व्हॉट्सअप आणि इतर गोष्टी उघडल्या की प्रत्येक जणाचे मेसेज पडतील, झाडे लावा, झाडे जगवा. किती जणं झाडं लावतात आणि जगवतात याच्याबद्दल शंका आहे. परंतु माझ्या घराच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लावलेली झाडे किंवा फुलझाडे, वृक्ष यांचा थोडासा तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे. आपण ही आजपर्यंत लावलेली नसतील झाडे तर अवश्य लावा. हे झाडं लावण्याचं आमच्या कुटुंबाचं फार पूर्वीपासून एक नाद म्हणा किंवा पॅशन म्हणा आहे. हे रोप तयार केलं आहे. त्यातच आज खास ऑकेजन म्हणजे आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठीही झाडं लावणे आवश्यक आहे, कारण त्यांनी पूर्वीपासून जी झाडं लावलेत त्यांची फळं आम्ही आज चाखतो आहे. आम्ही लावलेल्या झाडांची फळं आमची मुलं नातवंडं चाखतील. भविष्यामध्ये ही छोटी छोटी झाडं आहेत, ही लावलेली आहेत. ही पूर्वीची लावलेली झाडं. यामधून तुम्हाला एक लक्षात येईल की जोपर्यंत आपण स्वतः काही करत नाही, आधी केले मग सांगितले, याला महत्त्व आहे. आणि हे खाली पालापाचोळा बघा, आणि ह्याच्यामधून आपण जात आहोत आत्ता. आणि ती झाडांची संख्या अशीच वाढत राहिली तरच निसर्ग वाचणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगला मोबाईलवर बसून ग्लोबल वॉर्मिंग कमी करा, हे करा ते करा, स्वतः मात्र आपण त्या पद्धतीने जात नाही. हे खास झाड दाखवतो. हे माझ्या वडिलांनीच गेल्या 5 वर्षापूर्वी स्वतःच्या वाढदिवसादिवशी लावलेला आहे. हा आंबा त्यांनीच लावलेला आहे. हा वड माझी दिवंगत आई तिनं लावलेला आहे वड. आज हा वड मोठा झाला आहे. थोड्याच दिवसामध्ये वटपौर्णिमेची पूजा केली जाईल, त्यावेळेला पुन्हा एकदा तिची आठवण होईल. ही बाग, हा समोर घर दिसत आहे, हे आपोआप आलेलं गुलमोहराचं झाड, नारळाची झाडं, हे समोर दिसतंय ते घर. या सर्व गोष्टींवरून एक लक्षात घ्या की तुम्ही स्वतः हालचाल करायला हवी. तुम्ही झाड लावा, ते तुम्हाला भरभरून देईल. निसर्ग ही एकमेव अशी बँक आहे की ते तुमचं ऋण अजिबात ठेवत नाही. तुम्ही द्याल त्याच्या 5 पट तुम्हाला ते परत देईल. परंतु तुम्ही द्यायला हवं. देणे हा माणसाचा स्वभाव आहे, परंतु हळूहळू तो बदलत जाऊन घेणे हा स्वभाव घडतो आहे की काय, अशी माझ्यासारख्याच्या मनामध्ये शंका येते. आज वाढदिवस आहे. पहाटे सायकलिंग करून आलो. आल्यानंतर आजही वडिलांचा वाढदिवस आहे आणि काहीतरी नक्कीच त्यांनाही वाटत असेल. वडिलांचं वय 86. त्यानिमित्त मी सकाळी स्वतः या ठिकाणी येऊन लवकर सायकलिंग करून आलो. त्यानंतर हा खड्डा खोदला आहे. या ठिकाणचे तण बाजूला केले, पावसामुळे वाढलेले तण. आणि आता थोड्याच वेळाने आम्ही झाडं लावू. हे वेळूच्या बनात गाणं म्हणता, हे वेळूची झाडं. कळक हे बोरीचे झाड, हे आंब्याचा वृक्ष. आणि आता हा तुमच्यासाठी हा आंबा केशर व्हरायटी आहे. तर पुन्हा एकदा माझ्या वडिलांना झाड लावून शुभेच्छा देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाडे लावा, झाडे जगवा. जय हिंद.